नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणखी काही जिल्ह्यांच्या आरक्षणीय जागांचा तक्ता आपल्या समोर आलेला आहे। हा जो बघतोय आपण तो लोहमार्ग पुणे जिल्ह्याचा हा आरक्षणीय जागांची माहिती आहे। असेच अजून पुढचे 3-4 अजून आपल्याकडे जिल्ह्यांची माहिती समजलेली आहे, बघूया आपण स्टेप बाय स्टेप। आत्ता आपण बघतोय पुणे लोहमार्ग 54 जागांसाठी ही भरती निघणार आहे। ठीक आहे, इथे आडव्या लाईनला आपल्याला कॅटेगरी दिलेली आहे आणि उभ्या लाईनला समांतर आरक्षण दिलेलं आहे कॅटेगरी वाईज। ठीक आहे, आपण फक्त सर्वसाधारण आणि महिलांसाठी आणि एकूण किती जागा आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये हे आपल्याला पाहायचं आहे। पहिली कॅटेगरी आपली अ त्याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी 3 जागा आहेत, महिलांसाठी 3 जागा आहेत। अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारणसाठी 2 जागा, महिलांसाठी 1 जागा आहे। ए सर्वसाधारणसाठी 1 जागा, महिलांसाठी 1 जागा। ब साठी 1 जागा, सर्वसाधारणसाठी महिलांसाठी जागा नाही। क साठी सर्वसाधारण 1, महिला 1। ड साठी सर्वसाधारणसाठी 1 जागा आहे, महिलांसाठी जागा नाही आहे। प्र साठी 1 जागा, सर्वसाधारण, महिलांसाठी जागा नाही। इतर मागासवर्गीय टोटल 10 जागा आहेत, 4 जागा आहेत सर्वसाधारणसाठी आणि महिलांसाठी जागा आहेत 3। EWS मध्ये टोटल जागा आहेत 5, 2 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिलांसाठी। आणि ACBC समांतर सेम आहे, 5 जागा टोटल, त्यापैकी 2 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिलांसाठी। खुल्या गटामध्ये टोटल 16 जागा आहेत आणि सर्वसाधारणसाठी त्यापैकी 6 जागा आणि महिलांसाठी 5 जागा या राखीव असणार आहेत। ठीक आहे, टोटल 54 जागांवरती ही लोहमार्ग पुणे पोलीस शिपाई भरती होणार आहे। पुढच्या जिल्ह्याकडे बघूयात आपण, जिल्ह्याकडे वळूयात। हा होता लोहमार्ग पुणे। आपला पुढचा जिल्हा आहे धुळे। धुळे जिल्ह्यामध्ये टोटल 133 जागांवरती ही भरती होणार आहे, 133 जागांवरती। ठीक आहे, त्यापैकी साठी टोटल जागा आहेत 13, सर्वसाधारण 3, महिलांसाठी 4। साठी टोटल जागा आहेत 35, सर्वसाधारणसाठी 10, महिलांसाठी 10। साठी टोटल जागा आहेत 5, सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 2। साठी सेमच आहेत, सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 2। क साठी 1 जागा असणार आहे, सर्वसाधारणसाठी फक्त, महिलांसाठी जागा नाही। ड साठी सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 2। प्र जागा नाहीत। इतर मागासवर्गीय इथे सुद्धा जागा नाहीत। ACBC त्यासाठी टोटल 11 जागा असणार आहेत, त्यापैकी 2 जागा सर्वसाधारण आणि महिलांसाठी 3 जागा असणार आहेत। EWS मध्ये टोटल जागा आहेत 11, त्यापैकी सर्वसाधारणसाठी 2 जागा, महिलांसाठी 3 जागा असणार आहेत। अराखीव ओपन गटामध्ये 47 टोटल जागा असणार आहेत, त्यापैकी 16 जागा या सर्वसाधारण असणार आहेत आणि महिलांसाठी 14 जागा असणार आहेत। टोटल 133 जागांवरती ही धुळे जिल्ह्यामध्ये भरती निघणार आहे। पुढे बघूयात पुढचा जिल्हा। पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टोटल 100 जागांवरती ही भरती निघणार आहे। त्यापैकी साठी टोटल जागा आहेत 15, त्यापैकी सर्वसाधारण 4 आणि महिलांसाठी 5 जागा असणार आहेत। साठी 10 जागा टोटल, त्यापैकी 1 सर्वसाधारणसाठी आणि महिलांसाठी 3 जागा असणार आहेत। जागा नाहीत। ब साठी सुद्धा जागा नाहीत। क साठी 4 जागा असणार आहेत टोटल, त्यापैकी सर्वसाधारण 2, महिलांसाठी 1। ड साठी 1 जागा असणार आहे सर्वसाधारणसाठी। प्र साठी 2 जागा असणार आहेत, त्यापैकी सर्वसाधारण 1, महिला 1। आणि इतर मागासवर्गीयमध्ये टोटल 34 जागा असणार आहेत, त्यापैकी 9 जागा या सर्वसाधारणसाठी असणार आहेत आणि 10 जागा या महिलांसाठी राखीव जागा असणार आहेत। ACBC साठी टोटल 14 जागा असणार आहेत, त्यापैकी 4 जागा या सर्वसाधारणमध्ये असणार आहेत आणि महिलांसाठी असणार आहेत 4 जागा। त्यानंतर पुढे EWS मध्ये 13 जागा असणार आहेत टोटल, 3 जागा सर्वसाधारण आणि महिलांसाठी असणार आहेत 4 जागा। अराखीव 7 जागा असणार आहेत टोटल, त्यापैकी सर्वसाधारणसाठी 4 जागा आणि महिलांसाठी
2 जागा, अशा टोटल 100 जागांवरती ही रत्नागिरी जिल्ह्यामधील पोलीस भरती असणार आहे। पुढचा जिल्हा बघूयात आपण लगेचच। हा होता रत्नागिरी जिल्हा। पुढे आहे रत्नागिरी जिल्ह्याच पोलीस शिपाई चालक या पदासाठी। ठीक आहे, टोटल जागा असणार आहेत 8। अनुसूचित जातीसाठी 1 जागा असणार आहे सर्वसाधारणसाठी। अ ज साठी 1 जागा असणार आहे सर्वसाधारण। विजा अ जागा नाही, भज ब जागा नाहीत, भज क सुद्धा जागा नाही, भज ड 0, विमा प्र 0, इतर मागासवर्गीय सुद्धा जागा नाहीत। ACBC साठी सर्वसाधारणसाठी 1 जागा असणार आहे। EWS मध्ये सुद्धा 1 जागा असणार आहे आणि ओपनसाठी 2 जागा असणार आहेत। यापैकी सर्वसाधारणसाठी 2 जागा ओपनच्या आणि 1 जागा महिलांसाठी असणार आहे। टोटल जागा किती आहेत ओपनच्या? 4 जागा असणार आहेत। टोटल ही 8 जागांवरती ही भरती होणार आहे पोलीस शिपाई चालक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। इतर जिल्ह्यांच्या आरक्षणीय जागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। जसजशी आपल्याला माहिती येत जाईल तशी आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाईल। धन्यवाद मित्रांनो।